दिंडोरी दिवाणी व फौजदारी न्यायालयात मागील 7 ते 7.5 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यामध्ये न्यायाधीश ए पंडित यांनी खोटा धनादेश देणाऱ्या सोनल पोपट खोडे राहणार म्हसरो या नावाच्या आरोपीला 4 महिने सक्त कारावास आणि मुद्दल रक्कम रुपये 3,68,000 त्यावरती जेव्हापासून खटला सुरू आहे तेव्हापासूनचे 10% दराने व्याज तसेच तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी 15,000 रुपये इतक्या दंडासहित रकमेची शिक्षा ठोठावली आहे। या प्रकरणी तक्रारदार संदीप चौधरी यांच्या वतीने ॲडव्होकेट FD पठाण यांनी काम बघितलं। त्यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे। कुठल्याही व्यवहारात चुकीचा सनाटेक, कोणत्याही व्यवहारामध्ये चुकीचा धनादेश किंवा न वटणारा धनादेश किती धोकादायक ठरू शकतो हे या प्रकरणी दिसून आलं। असे खोटे धनादेश देणारे व्यापारी किंवा व्यावसायिक यांच्यापासून सावधगिरी बाळगावी असं आवाहन नाशिक माझा न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपणास करत आहोत। आज दिंडोरी न्यायालयामध्ये जी काही केस 138च्या कलमान्वये चेक बाउन्सच्या संदर्भामध्ये केसचा निकाल झालेला आहे। तो निकाल जे माझे पक्षकार आहे संदीप चौधरी ह्या पक्षकारांची आणि यांच्यासोबत जे आरोपी असलेले सोनल खोडे, तर या दोघांची पार्टनरशिपमध्ये एकमेकांचे पार्टनरशिप डिझॉल्युशन झाल्यानंतर जो काही चेक दिला होता, जो धनादेश दिला होता, त्या धनादेशाचा अनादर झाल्याने त्या प्रकरणी फिर्यादी यांनी सदरची केस त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली होती। सदरच्या केसमध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी तडजोड न झाल्याने पूर्णपणे चाललं गेलं आणि त्या प्रकरणामध्ये बँकेचे साक्षीदार, त्यासोबतच नोटरी साक्षीदार, त्यासोबतच कंपनीचे व्यक्ती आणि जे काही आरोपी होत आहे ते त्या आरोपींना स्वतः पण त्यांनी तपासलेले आहे। अशा बचाव पक्षाने सुद्धा आपली एक साक्षीदार घेतला आहे। त्या संपूर्ण साक्षीदारांती सदरच्या केसमध्ये आज रोजी फिर्यादीच्या बाजूने निकाल लागलेला आहे। तो निकाल असा आहे की ज्यामध्ये धनादेश, ज्याला आपण चेक बाउन्सची केस म्हणतो, 138ची केस म्हणतो, तर अशा केसमध्ये सदरचा चेक बाउन्स झाल्या प्रकरणी दिंडोरी न्यायालयातील मेहरबान न्यायालय यांनी सदरच्या केसमध्ये निकाल दिलेला आहे। पंडित मॅडम यांच्या कोर्टात सदरचा खटला चालला आणि त्या खटल्या अंतर्गत आज रोजी आरोपी यांना सदरचा चेक धनादेश केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे। सदरचा शिक्षेचा तपशील असा आहे की सदरची जी चेक अमाऊंट होती ती चेक अमाऊंट साधारणतः 3,68,000 इतकी होती। सदरच्या अमाऊंटच्या 6% असा व्याज साधारणतः 9 वर्षापर्यंत ती केस चालली। त्यामुळे 1,99,000 रुपयाचा त्या ठिकाणची इंटरेस्ट आणि प्लस जी काही अमाऊंट आहे चेक अमाऊंट अशी टोटल मिळून समथिंग 6 लाखाचा समूह त्या ठिकाणी आरोपीला देणं लागत आहे। त्यासोबतच सदरच्या केसमध्ये आरोपीला 4 महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावलेली आहे। त्यासोबतच सदरची जी काही रक्कम आहे ती 1 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी न दिल्यास त्यांना पुन्हा एकदा एक महिन्याची कारावासाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यासोबतच सदरचं जे काही हॅरेसमेंट झालं आणि त्यापोटी कॉस्ट म्हणून त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयाने 15,000 रुपयाचं त्या ठिकाणी एक दंड त्या ठिकाणी ठोठावलेला आहे। सदरच्या केसमध्ये असा हा एक चांगला निकाल आज दिंडोरी न्यायालयात झाला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जे काही चेक दिले जातात आणि ते चेकचा अनादर केला जातो तर ह्या गोष्टीसाठी नक्कीच असा प्रतिबंध होईल याची या ठिकाणी शाश्वती दिली गेली आहे। त्यामुळे ज्यांनी चेक घेतला असेल किंवा ज्यांच्या अशा व्यवहारामध्ये चेक प्रकरणी केसेस प्रलंबित असतील त्यांच्यासाठी सदरची आजची जी काही झालेला निकाल आहे हा नक्कीच सुखदायक आणि दिलासा देणारा आहे आणि सदरच्या अशा व्यक्तीला त्या ठिकाणी फिर्यादी। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।